एकंदरीत या प्रभागामध्ये जी दवाखान्यांची जी काय काय सुविधा काय एकंदरीत इकडे कामं करतात का नगरसेवक दवाखान्यांच्या हॉस्पिटल हा तर आहेत नाही आमच्याकडे सरकारी हॉस्पिटल्स पण आहेत, तिथे पण कामं करतात सगळे, भरपूर औषधे वगैरे सगळे आहेत तिथे, आणि तिथे भरपूर गर्दी पण असते. आणि या इकडचे लोक आमचे जे आहेत ते त्याचं हे करतायत, फायदा घेत आहेत, भरपूर फायदा आहे. गोरगरिबांसाठी चांगलं आहे ते. काय म्हणजे इथल्या नागरिकांना त्याचा फायदा किंवा मग किती फी वगैरे कशी असते दवाखान्याची? 10 रुपये 15 रुपये फी आहे त्याचे कुपनचं, आणि त्यात औषधं वगैरे सगळी भेटतात. आणि तुमचं जे वरचं म्हणजे जे दुसरं काही अजून असेल तर मोठं जर इलाज असेल तर ते होत नाही, म्हणजे ते आपल्याला दुसरं ससून वगैरे तिकडे जावं लागतं. पण गोरगरिबांसाठी जे बेसिक रिक्वायरमेंट आहे ते इथे कम्प्लीट होते. बघा, एक प्रश्न म्हणजे एक अशा गोष्टी आहे की हे आमचे ओळखीचे चारही जे आहेत नगरसेवक, माजी नगरसेवक, ते जे आहेत कधीही तुम्ही कॉल करा ते प्रेझेंट राहतात आणि रिस्पॉन्स देतात. तुम्ही रस्त्याने चालत राहाल, तुम्ही त्यांना हात दाखवून जर नमस्कार करतील, सलाम करतील तर ते त्याचे उत्तर देणार आहेत. माणुसकी जपणारे माणसं आहेत आणि आपल्याला माणुसकी जपणारा माणूसच हवा आहे. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तर असतील तर एका शब्दात काय सांगाल, कोणाची हवा? तुतारीची हवा. आपल्यासोबत इथले काही स्थानिक होते, ते एकंदरीत या प्रभागाची रचना बघता आणि या प्रभागाची जी काही संपूर्ण व्यवस्था आहे ती बघता प्रभागामध्ये एकंदरीत थोड्या प्रमाणात का होईना, म्हणजे जर संपूर्ण चित्र जर स्पष्ट होईल, अजून पूर्ण 10 दिवस आहेत चित्र स्पष्ट होण्यासाठी, परंतु आता सुरुवातीच्या स्टेजवरती जर काट्याची टक्कर आपण म्हणू शकतो आणि तुतारीला थोडस झुकतं माप एकंदरीत या प्रभागामध्ये दिसत आहे. बघत राहा पुणे लोक.